रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या। तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना मंगळवारी अवघे 74 रुग्ण आढळल्याने दिलासा मिळालाय। 24 तासात दोघांचा मृत्यू झालाय तर 217 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये तासगाव आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। नवीन रुग्णांमध्ये खानापूर तालुक्यात सर्वाधिक 13 रुग्ण आढळले तर आटपाडी तालुक्यात 2 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 6 रुग्ण, खानापूर तालुक्यात 13 रुग्ण, पलूस तालुक्यात 2 रुग्ण, तासगाव तालुक्यात 12 रुग्ण, जत तालुक्यात 1 रुग्ण, कवटेमंकाळ तालुक्यात 5 रुग्ण, मिरज तालुक्यात 7 रुग्ण, शिराळा तालुक्यात 3 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 5 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 45,394 रुग्ण आढळलेत। त्यापैकी 1,650 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 42,369 जण कोरोनामुक्त झालेत। सध्यास्थितीत जिल्ह्यात 1,375 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 1,013 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत। कोल्ड स्टोरेज मालकांनी मिरजेतील बँक ऑफ बडोदा शाखेत तारण म्हणून ठेवलेल्या 17,97,00,000 मालाची परस्पर विक्री करून बँकेशी केलेल्या कराराचा भंग करून फसवणूक केल्याप्रकरणी बँक ऑफ बडोदा मिरज शाखेचे मुख्य व्यवस्थापक जगदीश नामदेवराव पाटील यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। कोल्ड स्टोरेज चालकांनी मुंबईतील सीएनएक्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याशी संपर्क साधून त्यांना मध्यस्थी करून बँक ऑफ बडोदा मिरज शाखेमधून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या शेतीमालावर कर्ज मंजूर केलं होतं। यामध्ये सीएनएक्सच्या श्रीमती निरुपमा पेडुरकर या बडोदा बँकेतून 7 जणांना कर्ज मंजूर करून दिलं होतं। यामध्ये अजित जाधव, प्रद्युम्न पाटील, राहुल मित्तल, सौ मीरा मित्तल, दीपक गुरव, गणेश पवार, प्रशांत निकम या 7 जणांना 16,17,00,000 रुपयांचं कर्ज दिलं होतं। बँकेच्या करारामध्ये दर महिन्याला कोल्ड स्टोरेजमधील मालाबाबतची माहिती द्यावी लागते। 11 महिन्यांमध्ये कर्जाची परतफेड करावी लागते। परंतु कर्जाची परतफेड न करता कोल्ड स्टोरेजमधील बँकेसाठी तारण ठेवलेला माल परस्पर विकून विल्हेवाट लावून बँकेची 17,97,00,000ची फसवणूक केली आहे। या सर्वांच्या विरोधात मिरजेतील बँक ऑफ बडोदा शाखेचे चीफ मॅनेजर जगदीश पाटील यांनी 8 जणांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला। या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटली असल्याने दिलासा मिळतोय, परंतु कोरोना अद्यापही संपलेला नाहीये। जगातील काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे। जिल्ह्यात पुन्हा लाट आल्यास प्रशासन सज्ज आहे। 3,500 बेड तयार ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी म्हणाले, कोरोना अद्यापही संपलेला नाही, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे। आगामी दिवाळी सण खरेदीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी नो मास्क नो एंट्रीचे केवळ फलक नव्हे तर त्याची अंमलबजावणी करावी, स्वतःही नियम पाळावेत। राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणखी जादा 10% रुग्णसंख्या गृहीत धरून सर्वसाधारणपणे 3,500 बेड संख्या राहील याचं नियोजन केले। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही। जिल्ह्यात ऑक्सिजन साठा 4 पटीने वाढवलाय। 24,000 लिटर ऑक्सिजन साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे, त्याचाही भविष्यात फायदा होईल। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे। केवळ मास्कच नव्हे तर दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। जिल्ह्यात कोरोनाची साथ आटोक्यात येत असली तरी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी यांनी सांगितले। सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड झाली आहे। पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019चे राष्ट्रीय जल पुरस्कार घोषित झालेत। पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालाय। पश्चिम विभागात 4 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे। खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी 150 वर्षांपूर्वी वाहती होती। मात्र मध्यंतरीच्या काही दशकात ही नदी कोरडी होती आणि या नदीचे काही क्षेत्र लुप्त झालं होतं। तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणीसाठे निर्माण करण्याच्या कार्याअंतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतलं। जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवटेमंकाळ या 3 तालुक्यातील 55 किलोमीटर लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने कार्य केलं। या कामांतर्गत नदीपात्रातील 3,70,000 घनमीटर गाळ काढण्यात आला।
त्यामुळे नदीचे पात्र 50 फूट रुंद आणि 6 फूट खोल करण्यात प्रशासनाला यश आले। या नदी पात्रात ठिकठिकाणी 50 ते 60 नाला बांध घालण्यात आले, त्यामुळे साठणाऱ्या पाण्याचा लाभ परिसरातील जनतेला झालाय। प्रशासन व सत्ताधारी यांना सुसज्ज केबिन पाहिजे, एअर कंडिशन गाड्या पाहिजेत, आयुक्तांना राजवाड्यासारखे घर पाहिजे। हा सर्व खर्च जनतेच्या पैशातून करतात, मग महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा देण्यासाठी मात्र यांच्या हाताला लकवा मारतो। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि स्टेडियम पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले। शहरातील एकमेव अशा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात पावसाने तळ्यासारखं पाणी साचतं, मोठ्या प्रमाणात गवतही उगवले। संध्याकाळी तिथे तळीरामांचा अड्डा असतो। स्टेडियम मधील पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच येथे संध्याकाळी दारुड्यांचा जो अड्डा बनतो तिथे वॉचमनची सोय करावी, जेणेकरून त्या क्रीडांगणाचं पावित्र्य राहील। महापालिका प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात काम करून खेळाडूंच्या तोंडाला पाणी घुसण्याचं काम आतापर्यंत करत आली आहे, तसेच न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी बंदोबस्त करावा, अन्यथा मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आनंदा लेंगरे यांनी दिलाय। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील तुषार प्रोडक्ट्स या रासायनिक खतांच्या बोगस कारखान्यावर छापा टाकून कृषी विभागाने 18,78,000 रुपये किमतीची खते जप्त केली आहेत। या बोगस खत कारखान्याचे कर्नाटक कनेक्शन समोर आले। येथून खतांची निर्यात कर्नाटकासह जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। म्हैसाळ येथे शिवलिंग संगप्पा संडबे यांनी तुषार प्रोडक्ट्स हा कारखाना 2012 सालीपासून सुरू केला होता। त्यावेळी त्यांच्याकडे परवाना होता, पण 29 मार्च 2019 रोजी सदर कारखान्याचा परवाना मुदतबाह्य झाला। कोणत्याही खत निर्मिती कारखान्यास परवाना नूतनीकरणासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली जाते, मात्र म्हैसाळ खत कारखान्याने मुदतीत सुद्धा परवाना नूतनीकरण करून घेतलेला नाही। सुरुवातीला हा कारखाना बंद असल्याचं सांगितलं, त्यानंतर चोरी छुपे पद्धतीने बेकायदेशीररित्या खतांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलंय। यातून जवळपास कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचं तपासात समोर आलंय। या कारखान्यात प्रयोगशाळाच नाही, उत्पादन आणि विक्री परवाना नाही, शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे ती खते नव्हती, पॅकिंग शासकीय मार्किंग नव्हतं, अनुभवी स्टाफ नाही, तज्ज्ञ कामगार नाही, साठा नोंद वही रेकॉर्ड कसलंच नाही, जीएसटी पावत्या नाहीत। तब्बल 1.5 वर्ष सांगली जिल्हा आणि कर्नाटकातील काही गावांमधील मोठ्या कृषी उद्योग समूहांना हाताशी धरून खतांची सर्रास विक्री सुरू होती। गेल्या आठवड्यापासून सांगली शहर परिसरात घरफोड्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी 2 ठिकाणी घरफोडी झाल्याची नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे। सुदर्शन भगवान कांबळे आणि राजगोंडा आदगोंडा एडवान या दोघांचे घर फोडून चोरट्यांनी टीव्ही, रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 55,000चा मुद्देमाल लंपास केलाय। फिर्यादी सुदर्शन कांबळे हे शासकीय नोकरदार आहेत। त्यांचं घर सांगलीतील गणेशनगर मधील भोईराज समाज मंदिरासमोर आहे। सध्या ते नोकरीच्या निमित्ताने सातारा येथील ब्राह्मणपुरी येथे राहतात। 19 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत सांगलीतील त्यांचं घर बंद होतं। यावेळी बंद घरावर पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केलाय। कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम 5,000 आणि LED टीव्ही असा एकूण 25,000चा मुद्देमाल चोरत पलायन केलं। दुसरीकडे फिर्यादी राजगोंडा एडवान हे शहरातील विनायक नगर येथे राहतात। ते 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत आपल्या कुटुंबियांसह कामानिमित्त बाहेर गावी गेले होते। याच कालावधीत बंद घरावर लक्ष ठेवून चोरट्यांनी ते फोडले। कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती, चांदीचे दागिने आणि 7,000 रुपये रोख रक्कम असं चोरून नेत पलायन केलंय। पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे। जिल्ह्यात पदवीधरसाठी 79,496 मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी 6,530 मतदार आहेत। कोरोनामुळे उमेदवारांना नियमांचं पालन करावं लागणार असून आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिल्या। पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 1 डिसेंबरला मतदान होणार आहे। मागील 7 महिन्यांपासून कोरोनाचा सामना करावा लागतोय। या सर्व अडचणीतून बाहेर पडत असताना निवडणुकींना सामोरे जावं लागतंय। निवडणुकीचा प्रचार करताना कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्यावं। मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर सक्तीने करावा लागेल। निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने त्याचे उल्लंघन होणार नाही याबाबतच्या दक्षता घेतल्या पाहिजेत।
आदर्श आचारसंहितेचं पालन करावं, अन्यथा कारवाई करावी लागेल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी यांनी दिलाय. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघातून माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षक मतदारसंघात दत्तात्रय सावंत निवडून आले होते. पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड आणि भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतीसाठी दीर्घ आणि मध्यम मुदतीची कर्जे न देण्याचा निर्णय घेतलाय. अतिवृष्टीमुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे कर्ज मिळणे मुश्किल झाले. कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा अजिबात करायचा नाही असा आदेश बँकेने काढलाय. जिल्हा बँकेचे कामकाज व्यावसायिक बँकांप्रमाणे सुरू झाले. राज्यात सत्तेत असणारा राष्ट्रवादी पक्ष हा एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोठमोठी आश्वासनं देताना दिसतो, मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेच हा अजब निर्णय घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढलेल्या आदेशात कर्ज वसुली सुरळीत नसल्यामुळे नवीन कर्ज वितरण थांबवावे असं नमूद करण्यात आले. वसुली टक्केवारीनुसार दुष्काळी भागात 40% आणि बागायत भागात 60% याप्रमाणे वसुली नाही अशा विकास सोसायट्यांनी दीर्घ आणि मध्यम मुदतीची कर्जे शेतकऱ्यांना देऊ नयेत. एखाद्या शेतकऱ्याने शासनाच्या कर्जमाफीचा फायदा घेतलेला असेल तर तो नवीन कर्ज घेण्यास अपात्र आहे असं समजण्यात यावं असा उल्लेख या परिपत्रकात करण्यात आलाय. जिल्हा बँक स्थानिक सेवा सोसायटी मार्फत साखळी पद्धतीने हा कर्ज पुरवठा करते, मात्र सांगली जिल्हा बँकेनेच नवीन कर्ज पुरवठा थांबवल्यामुळे आता शेतकऱ्यांना खाजगी सावकारांच्या दारात कर्जासाठी जाऊन उभं राहावं लागणार आहे. 2019च्या महापुरामुळे झालेली नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल प्रभाग 16 मधील नागरिकांनी नगरसेविका स्वाती शिंदे आणि माजी आमदार नितीन शिंदे यांचा सत्कार केलाय. वेळोवेळी पाठपुरावा करूनही तसेच महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा होऊन सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम मिळत नव्हती. त्यामुळे वैतागलेल्या दुकानदारांनी नगरसेविका स्वाती शिंदे यांना आपली व्यथा सांगितल्यानंतर शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. जिल्हाधिकारी चौधरी यांनी याची तात्काळ दखल घेत तहसीलदारांना फोन करून 7 दिवसात संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊन याचा अहवाल देण्याचे आदेश दिले. 22 व्यापाऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 50,000 याप्रमाणे एकूण 11 लाख जमा झालेत. त्यामुळे सर्व दुकानदारांनी शिंदे दाम्पत्याची भेट घेऊन आभार मानले. त्यामुळे स्वाती शिंदे यांचा आज नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय.